Hello students, today we are going to learn Unit 2.1, an inspirational poem, We Shall Overcome. But before going to learn this poem, we will see the background of this poem. This inspirational song was used as a protest song in the civil rights movement in USA. Inspirational song प्रेरणा गीत नागरी हक्क कायदा USA जो त्याच्या संदर्भामध्ये जी चळवळ चालू होती त्यासाठी हे इन्स्पिरेशनल सॉन्ग वापरलं गेलं. सो वी विल गेट सम मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस सिव्हिल राईट्स मुवमेंट. बट बिफोर दॅट टेल मी, डू यू नो द लॉंग फॉर्म ऑफ USA? The long form of USA is United States of America. Before reading the poem, we should find out more about the civil rights movement in USA. This will help us to understand the poem better. कविता वाचण्यापूर्वी या नागरी हक्क कायद्याविषयी जी अमेरिकेमध्ये हा चळवळ चालू होती त्याच्याबद्दलची आपण माहिती मिळवूया की जेणेकरून ही कविता तुम्हाला सहजपणे समजेल. सो द सिव्हिल राईट्स मुवमेंट ऑफ USA. The civil rights movement in USA was a non-violent mass popular movement to secure equal rights for African Americans. ही नागरी हक्क चळवळ जी अमेरिकेमध्ये अहिंसकरित्या सुरू होती ती या अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकन लोकांना अमेरिकेतल्याच लोकांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी सुरू झाली होती. A large number of African people had settled in American states for generations. आफ्रिकन लोक कित्येक लोक पिढ्यानपिढ्या अमेरिकेमध्ये राहत होते. They were brought to America as slaves from Africa to work in cotton and tobacco fields in the southern states. या आफ्रिकेतून अमेरिकेत त्यांना या कापूस आणि तंबाखूच्या शेतामध्ये एक गुलाम म्हणून काम करण्यासाठी आणलं गेलेलं होतं. द आफ्रिकन चिल्ड्रन इन अमेरिका वेर डिनाईड ॲडमिशन इन व्हाईट्स ओनली स्कूल्स. या आफ्रिकन मुलांना अमेरिकेतल्या मुलांच्यासाठी ज्या शाळा होत्या त्या शाळांमध्ये प्रवेश नाकारला जात होता. जर तिथे ब्लॅक आणि व्हाईट असा संघर्ष होता. ब्लॅक मीन्स आफ्रिकन अँड व्हाईट मीन्स अमेरिकन. त्यामुळे अमेरिकन मुलांच्यासाठी ज्या शाळा होत्या त्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश नाकारला जात होता. आफ्रिकन अमेरिकन मेन अँड वुमेन अलॉंग विथ देअर व्हाईट सपोर्टर्स ऑर्गनाइज्ड अँड लेड द मुवमेंट ॲट नॅशनल अँड लोकल लेवल्स. आणि त्यामुळेच अमेरिकेत राहत असलेल्या आफ्रिकन स्त्री पुरुषांनी अमेरिकेतच राहणाऱ्या काही लोकांच्या मदतीने या राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर या चळवळीला सुरुवात केली. द गोल्स ऑफ दिस मुवमेंट वेअर टू एंड रेशियल सेग्रिगेशन अँड डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट आफ्रिकन अमेरिकन्स अँड टू सिक्युअर लीगल रिकग्निशन फॉर देम. ह्या चळवळीचा मुख्य उद्देश असा होता की वांशिक अलगीकरण आणि या आफ्रिकन लोकांना अमेरिकेमध्ये जी कायदेशीर ओळख नव्हती ते ओळख मिळवून देणं ह्या चळवळीचा हा मुख्य उद्देश होता. इट वॉज इन 1950s अँड 1960s दॅट द सिव्हिल राईट्स मुवमेंट लेड बाय मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर चॅलेंज द व्हाईट सुप्रिमसी. 1950 आणि 1960 या कालावधीमध्ये या नागरी हक्क कायद्याचं नेतृत्व या मार्टिन ल्युथर किंग यांनी केलं. The African Americans demanded and gained integrated schools or common schools with the whites equal rights for higher education. या आफ्रिकन लोकांना अमेरिकेतल्याच मुलांच्या बरोबरीने समान शिकता यावं आणि त्यांना समान हक्क शिक्षणात मिळावेत यासाठी ही चळवळ होती. The poem says we shall overcome someday. Here we means the African Americans and their white supporters in the movement. The title of this poem is We Shall Overcome. This we refers to the African Americans and their supporters. We shall overcome हे कवितेचं टायटल आहे
आणि त्यातला वी हा अमेरिकेत राहणारे आफ्रिकन लोक आणि त्यांना सपोर्ट करणारे अमेरिकन लोक यांच्यासाठी वापरलेला आहे. नाव आय विल रीड दिस पोएम. लिसन केअरफुली. वी शॅल ओव्हरकम. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We will walk hand in hand, we will walk hand in hand, we will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Now we will see this poem stanza wise. First stanza. They have strong belief in it from bottom of the heart they will successful. They means here African Americans and their supporters. त्यांना पूर्ण विश्वास होता की ते या चळवळीमध्ये यशस्वी होणार आहेत. ओव्हरकम मीन्स दे विल बी सक्सेसफुल. सेकंड स्टॅन्झा. They will walk together with each other someday. There will be no inequality among themselves. In this stanza, the poet shows their unity and determination. In second stanza, they say they will walk hand in hand, means they will walk together in this movement. ते दोन्हीही आफ्रिकन अमेरिकन्स अँड अमेरिकन सपोर्टर्स ते दोघेही एकत्र येऊन या चळवळीत काम करतील. आणि या स्टांजातून कवीला असं सांगायचं आहे की त्यांच्यामध्ये पूर्ण ऐक्य आणि त्यांचा या चळवळीवर असणारा ठाम विश्वास होता. थर्ड स्टांझा. इन थर्ड स्टांझा ही टेल्स अस दॅट दे आर नॉट अफ्रेड ऑफ एनीबडी, दे हॅव नो फिअर इन माइंड. इन थर्ड स्टांझा दे से दे आर नॉट अफ्रेड एनीबडी, ते कोणालाही घाबरत नाहीत, त्यांच्या मनामध्ये कोणतीही भीती नाही. फोर्थ स्टांझा. These lines show their strong belief that they will get freedom because they are right and the truth is on their side. In fourth stanza, they say that they have strong belief that they will get freedom. त्यांना माहीत आहे की आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे कारण ते बरोबर आहेत, ते योग्य आहेत आणि सत्य त्यांच्या बाजूनी आहे. Fifth stanza. In the fifth and last stanza, the poet imagines how their life would be after their dream comes true. आणि या लास्ट स्टांझामध्ये ते कल्पना करत आहेत की असं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं असेल. त्यांचं हे जे स्वप्न आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लाईफ एकदम शांततापूर्ण असेल. सो हिअर एंड्स द पोएम. Now I am going to show you one video, so listen carefully. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I will believe we shall overcome someday. We shall overcome, we shall overcome, we shall overcome.
We walk hand in hand, we walk hand in hand, we walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We walk hand in hand, we walk hand in hand, we walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid. We are not afraid. We are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid. We are not afraid. We are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं असेल. हम होंगे कामयाब या आपल्या हिंदीतलं जे गीत आहे त्याच्या चालीवर हे आहे. वी शॅल ओव्हरकम या कवितेचंच हे एक ट्रान्सलेशन हिंदीत केलेलं आहे. चाल कळावी यासाठी फक्त ही कविता ऐकवलेली आहे. चाल नीट लक्षात घ्या आणि कविता पाठ करा. काही स्टांजा उलटसुलट यात झालेल्या आहेत, पण आपल्या पुस्तकात जी कविता दिलेली आहे त्याप्रमाणेच ती कविता वाचा आणि या चालीमध्ये पाठ करा. पाठ केल्यानंतर एखाद्याला वाटलं असेल तर त्यांनी त्या कवितेचं स्वतःच्या आवाजातलं रेकॉर्डिंग करा आणि मला पाठवा. तुमच्या मॅडमना पाठवलं तरी चालेल, त्या मला पाठवतील. कविता पाठ करा, चांगल्या योग्य चालीत पाठ करा आणि शक्य असेल तर मला त्याचं रेकॉर्डिंग करून पाठवा. सो ओके, थँक्यू.